आम्ही हॉटेलमधून चेकआउट घेतलंय आता. जी फ्लाईट आहे म्हणजे आम्ही सेंटर पार्ट आमचं बघून झालंय. आता आम्ही चालले साऊथ पार्ट, म्हणजे आम्ही चालले दनांग टू हो ची मिन सिटीला. इथे शनिवारला एक सोलो ट्रॅव्हलर भेटलेली, शनिवार त्याच्याकडून टिप्स घेत होती आणि गप्पा मारत होते. आता आम्ही हो ची मिन सिटीमध्ये म्हणजे पोहोचू. एक तासच लागतो इथे फ्लाईटने प्रत्येक सिटने. आम्ही पहिला मुंबईहून हनॉयला गेले. फर्स्ट हनॉय एक्सप्लोअर करून आम्ही दनांगला आले फ्लाईटने. तर दनांगवरून फ्लाईट घेऊन आम्ही हो ची मिन सिटीमध्ये आले. हे संपूर्ण हो ची मिन शहर तुम्ही पाहू शकता, भरपूर मोठं आहे. म्हणजे मोस्ट व्हिएतनामचं पॉप्युलेशन जे सर्वात जास्ती आहे ते ह्या सिटीमध्येच आहे. सर्व यंग क्राऊड इथे आहे ह्या सिटीमध्ये. आणि आम्ही आमच्या हॉटेलला आता चेक इन करत आहोत, जो 5 स्टार हॉटेल आहे. सुंदर असं हॉटेल आम्ही घेतलेलं आहे. प्रत्येक सिटीमध्ये आम्ही 5 स्टार टू 7 स्टार हॉटेल्स अशी घेतलेली आहेत. आम्हाला आमचा कुतूचा म्हणजे एक फ्रेंडच आहे क्लाइव्ह, त्याने आम्हाला खूप चांगलं सजेशन केलं आहे. तो भरपूर व्हिएतनाम टूर्स करतो, बॅकपॅकर्स घेऊन येतो. आणि ही सिटी लाईफ आता आम्ही हो ची मिन सिटीमध्ये आहे. संध्याकाळी निघालेलो आणि इथे आम्ही आता पुढे कुतू अशीच फिरायला गेले. शॉपिंग शॉपहोलिक आहे खूप, तिची वाट बघत आम्ही थांबलो. आणि आता आम्ही चालत अगं पुढे मम्मा वॉकिंग मम्मा स्ट्रीट करतो. लागेल, तिथे आम्ही जाणार. स्ट्रीट वरती वेगवेगळ्या प्रकारचे बार्बेक्यू इथे भरपूर प्रमाणात पोक, बीफ आणि एव्हरी टाइम भरपूर खातात. चिकन वगैरे चालू असतात. आम्ही चिकनच खाला मोस्ट ऑफ. आणि आमचे हॉटेल चांगले असल्यामुळे आम्हाला ऑलमोस्ट तिथे ऑल टाईपचे ब्रेकफास्ट असतात. प्रॉब्लेम नाही आम्हाला. शनिवार खूप एन्जॉय करते. खूप मार्केट्स आहेत. बँटन मार्केट इथलं फेमस मार्केट आहे. आमचं हॉटेल आहे, मी दाखवते. हॉटेल आहे कुतूसाठी वरती. ह्याच्या अपोजिट्स एक्झॅक्ट अपोजिटला एक हिंदू टेम्पल आहे. त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवून टाकलेला आहे ऑलरेडी. साईगाव सेंटर मॉल आहे, काशी माळा. त्यांचं हॉटेलपासून अगदी सगळं जवळ आहे. नाईट मार्केटला तिथे साईगाव स्क्वेअरमध्ये जाम भारी शॉपिंग आहे. आणि बेंटन मार्केटमध्ये ऑल इन वन मार्केट आहे, मॉल आहे, ते पण खूप छान होतं. आणि इथली सिटी लाईफ हो ची मिनमध्ये हे कॅपिटल आहे व्हिएतनामचं. सिटी चालत पण बघण्यामध्ये खूप मजा येते. आणि आम्ही सिटी राईड्सला गेली, आवडली ती पण खूप मस्तच होती. सोवेनियर्सच्या वस्तूवर त्याचाही व्हिडिओ मी टाकेल सेपरेट. शनेरासाठी लाईक सिटी लाईफ ही टूर फर्स्ट टाईमच आहे. म्हणजे तिला आम्ही भरपूर फिरवलं आहे, पण असं सिटी ट्रिप आणि हे एकदम युनिक एक्सपिरियन्स होता तिच्यासाठी फर्स्ट टाईम. ते खूप खुश झाली. बियाणे राहुलने तर केलं आहे. आणि मी मागाशी मुलगी दिसली ती पण मला कॉम्प्लिमेंट दिली. तिला सांगत होती शी इज युअर वाईफ, यू हॅव किड्स, यू हॅव वाईफ, शी इज सो ब्युटिफुल. बदले मधले असे व्हिडिओज तुम्ही सिटी वॉक घ्यायला आहेत. फेमस आहे हा स्ट्रीट वॉक. असे इथे 2-3 असे स्ट्रीट वॉक आहेत. इथे म्युझिक कंटिन्यू चालू असते. एक आहे पेटसाठी पण आहे, पेट मीटिंग पॉइंट. सो मेनी कॉम्प्लिमेंट्स रिसीव्ह केल्यानंतर मी हवेतच होते. वाव, खूप मेहनत करतात. असे भरपूर असे म्हणजे जो मेकॉंग डेल्टामध्ये वगैरे एकदम पुअर पीपल. इथे तरी त्यातल्या त्यात रिच कॉमन डेल्टामध्ये म्हणजे ते एज ओल्ड पीपल होते. तर अक्षरशः दया आली. आपल्या इंडियामध्ये पण आहेतच काही ठिकाणी. अक्षरशः ते लिटरली पैसे मागत होते, गिव्ह अस मनी.
इथे श्वराय तर एकदम बिनधास्त फिरत होता. त्याला खूप मजा आलेली. सगळं कलरफुल बघून त्याला असं झालेलं कुठे जाऊ कुठे नको. बँटन मार्केट आहे. असं खूप मोठं आहे. म्हणजे हे असं ग्राउंड फ्लोअरलाच आहे पण भरपूर मोठं ते. आणि सायगाव स्क्वेअर होतं ते 3 फ्लोअरमध्ये वरती खालती. पण हे असं सिंगल मार्केट. इथे सुद्धा कपडे एका दिवसामध्ये शिवून घेऊ शकतो तसं पाहिजे तसं. तुम्ही डिझाईन द्यायची किंवा त्यांच्याकडेही आहे. शॉपिंगसाठी बेस्ट आहे. राहुलला तर शॉपिंगला खूप आवडतं. शनेराचं फेवरेट थिंग्स होत्या इथे. त्याच्यामुळे शनेरानेही खूप परचेस केलं. आणि मेन ब्रँडेड क्वालिटी कपडे सायगाव स्क्वेअरमध्ये होते. तिथूनही आम्ही केले आहेत. बार्गेनिंग सेशन. काय नाही झोप 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 झोप. काय नाही मामा. स्ट्रीटवरती सगळं बसलं. माझं रेकॉर्डिंग सेशन चालू होतं जे मी नंतर व्हिडिओ एडिट करते. आधी शूट झालं. आम्ही असं चालत चालत आम्ही सर्च केलं की इंडियन रेस्टॉरंट. त्याचं नाव पण दही अंडी होतं खास श्वरायसाठी. श्वराने तिथे मस्तपैकी इंडियन फूड खाल्लं बऱ्याच दिवसांनी. मस्त एन्जॉय करत. सूप लाजाळू आहे माझा मुलगा. मस्त काय एन्जॉय करून देतो सगळं. शनेरा आपली मोबाईल होली